की हे असं लहान मुलासारखं काय दाखवतोस, दाखव ना. मॅडम आपकी डिश रेडी आहे. अजून एक स्पून लागेल पनीर ना. तवा पुलाव छान आहे. दही सोबत खाऊन मस्त वाटतं. तर मला काय प्रॉब्लेम होते माहिती आहे का, 3-4 दिवसपासून मला एन्झायटी होते. हे कसं फार्मवाले मशरूम असतात, तर यांना कसं माती वगैरे लागलेली असते आणि मातीमध्ये पण माहिती ना जर्म्स असतात. हो बरोबर. त्यासाठी आपण गरम पाणी मधून क्लीन करायचं. हा ते जम्स निघण्यासाठी ना. वाह, बनाच्या अगोदरच एवढा भारी सुगंध. अप्रतिम. नमस्कार सर्वांना. तर आज शनिवार आहे आणि आता आम्ही चालू मंदिरामध्ये. आणखीन 2 दिवस झाले स्नेहाची तब्येत डाऊन आहे ना. हो, रात्री झोपच नाही, म्हणजे काम आमचं लवकर झालं, झोप वगैरे नाही येते, तर मी त्याच्यासाठी आज डॉक्टरकडे जाणार आहे, थोडं शेअर करणार काय होते काय नाही. मग बघूया, कारण लास्ट टाइम पण मी बोलले चेस्ट पेन होते, तेव्हा डॉक्टरनी मला असं गोळ्या वगैरे, आता पण तेच चालू आहे. हो, तर आता सर्वात पहिले आपण मंदिरामध्ये जाऊया. आणि आज कसं नॉनव्हेज नाही खाणार, कारण शनिवारी आम्ही नॉनव्हेज नाही खात, तर काहीतरी बाहेरच ज्यूस वगैरे पिऊया, काहीतरी खाऊन घेऊया ना. चालेल. चालू एकदम कूल वाटतं. काय तुला आवडलं नाही? मग स्माइल कर. जॅकेट विकेट घातलंय, छान वाटतंय, मस्त वाटतंय एकदम भारी कूल. कसं आता थंडीचा टाइम आहे, तर आम्ही विचार केला का जॅकेट पण घालूया, कारण थंडी लागते ना. हो, थंडी आहे खरंच. दुसरं काय मी बोललो? काय घेणार का? अरे मी हेच तर मी बोलते तुला, काय खाया बियाचा काही प्लॅन आहे का तुझा? आम्ही व्हेज खाऊ, पण तुझा काही आहे का बरं असा? काय तुला खायचं आहे? नाही ना. चल, रिक्षा एकदम साफ वाटते ना. अंकल एकदम साफ ठेवते ना रिक्षा, स्वच्छ करतात एकदम. रिक्षाला करेक्ट आता ना 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाली स्नेह आपल्या रिक्षाला. अजून किती? 2.5 बाकी आहे ना. आपण ऑगस्ट महिन्यामध्ये घेतलेली 2023, 24, 25 बरोबर 2.5 वर्ष झाली ना. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, हा बरोबर 2 महिन्यात 2.5 वर्ष होती. 2.5 वर्ष झाली. आणि आता रिक्षाची थोडीफार तुम्हाला कंडिशन दाखवते बघा. हा जो आहे ना, याला काय वूड बोलतात ना. हे आपण म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर केला होता का आमचा थोडासा पैशांचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा नवीन रिक्षा घेतलेली, तर आम्ही कसं सांगितलं होतं का जेव्हा आमच्याकडे पैसे येतील तेव्हा आम्ही चेंज करू. तर आता कसं एकदम फाटत चाललंय ना, करायला पाहिजे. तर त्या साईडला काम असते, आपली रिक्षा आपल्याला भरपूर हेल्प करते. आणि तेव्हा काहीतरी 10 ते 15,000 रुपये लागत होते ना आपल्याला. जास्त लागतील ना मग? नाही तर तेवढंच, तरी कमी मध्ये पण होईल. जरा इन्क्वायरी करायला लागेल. ते बघा हे फाटत चाललंय, पण आता ऊन येईल ना परत. तरी पण अजून आहे तेवढं काही हे नाही. हे बघा इथे पण फाटलंय बघा. मात्र वाटते चेंजेस करून घेऊया आपण ना एक दिवस. करूया. आणि 2.5 वर्षामध्ये किती किलोमीटर आपली रिक्षा चालली ते तुम्हाला मी दाखवतोय. बघा 41,224 किलोमीटर चालले. चला मंदिराजवळ आलोत आम्ही. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार, तुझ्या विना जीवनासर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे, तर आता भूक लागली आहे, तर आम्ही इथे आलोत. स्वामी कॅफे. काय सांगू की हे असं लहान मुलासारखं काय दाखवतोस, दाखव ना. अच्छा, वाफल बेल्जियम. ओके, चला काहीतरी खाऊया इथे ना आता व्हेज मध्ये. सँडविच घेऊया ना.
सांग तू काय घेणार साधा डोसा घेऊया बटरवाला. साधं खाशील बटरवाला? तुला आवडते ना? तिचा ते एनी टाइम फेवरेट आहे. आपल्याला काय म्हणते? तवा पुलाव घेऊया आपल्याला. चालेल, तवा कधी पुलाव. ट्राय नाही केलं मी आणि असा. ज्यूस पण सांग कुठला तरी. मिल्कशेक घेऊया का ज्यूस घेऊया? कारण सकाळपासून पाणी नाही पिलं ना तर असं वाटतंय पाणी काहीतरी नाही पिलं juice. मी नाही पिलं पाणी पाणीच पिलं नाही पिला, फक्त नाश्ता केला आणि सिंगाडे खाल्ले. बस. आणि एक हे खाल्लं. सिंगाडा कुठं खाल्ला? अच्छा, तुला मी दिलेलं बोललो चिकू. पण घेतलंच नाही. चिकू घेतलंच नाही, चिकू खाला. हा. तू काढलेले सिंगाडे पण मी घेतलेच नाही. चिकू खाल्लाय बस. लाईम वॉटर हे घ्यायचं का आपला? लिंबू पाणी वगैरे काय नको ना? लिंबू पाणी, ऑरेंज ज्यूस, मोसंबी ज्यूस, असं काय काय आहे. चालेल घे. कॉकटेल ज्यूस पण आहे यांच्याकडे. कॉकटेल ज्यूस पण आहे. मिल्कशेक घ्यायचंय का तू? हा चाल. मिल्कशेक नाही, मला कॉकटेल ज्यूस सांग. आज जरा क्लायमेट थंड आहे म्हणून सानूनी चैन लावायला सांगितलं. थंडी लागते तिला. डिझाईन काय भारी वाटते ना जॅकेटची. कूल वाटते ना. मॅडम आपण इथे first बटर time आलोय. डोसा. इडली, डोसा, सांबर, चटणी साधू मध्ये वरून फेवरेट झालेला सॉन्ग, पण आता ती विसरली आहे. स्पून लागेल ना अजून एक? मॅडम आपकी डिश रेडी आहे. थँक्यू. अजून एक स्पून लागेल पनीर ना? तवा पुलाव छान आहे. दही सोबत खाऊन मस्त वाटतं. काय आहे? छान आहे, सुंदर, टेस्टी. आपण कुठे जेवायला वगैरे जातो आणि तिथला जर जेवण टेस्टी असला ना थोडंसं चांगलं पण वाटतंय, बरं वाटतंय. असं वाटतं ना पैसे वेस्ट नाही केले म्हणून. हां. तर आता आम्ही घरी आहोत, मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि स्नेहाला डॉक्टरकडे घेऊन जायचा होता, पण डॉक्टर कसं आहे माहितीये का 2 वाजेपर्यंत दुपारी असते, मग नंतर 6 नंतर. तर आता वाजलेत 5 संध्याकाळचे. 6, 6:15 एक काम करू, 6:30 वाजेपर्यंत आपण जाऊया डॉक्टरकडे. ठीक आहे, पण ते येतील बरोबर. तोपर्यंत मी ऑर्डर पण घेते. तर आता जर मी मोबाईल पण नाही दिसत, जर ओपन केला ना नेट, जवळजवळ 300 ते 350 मेसेज असणारच. कुठे ठेवलंय? आतमध्ये आहे का बघा. चालू फोन. सानू आणि लिचू बघा काय करते? गेली वरती लगेच मी आलो तर आता जस्ट आमचा चहा पिऊन झालाय आणि आता 7 वाजले. 7ला 10 मिनिटं आहेत. तर आता स्नेहाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. जायचं का? हो जायचं. सानूनी ड्रेसिंग चेंज. काय तुला मोठा नाही होत नाही? बरोबर होते ना, तू कम्फर्टेबल आहे ना? हा बरोबर आहे. नाही नाही बरोबर आहे, तिची स्टाईल आहे, ती फॅशन आहे तिची ती. हा मग काय? अरे पण ठेवणार कुठे कॅरम? आपले मसाले विसरले किती काय असते. आणि मग कधी चालेल. चल मग चालेल चल. लिचू लिचू. तर आता आम्ही डॉक्टरकडनं घरी आलोय आणि येता वेळी मशरूम आणलंय. मशरूम मटर बनवणार आहे स्नेहा. काय झालेलं सांग. तर मला काय प्रॉब्लेम होते माहितीये का, 3-4 दिवसपासून मला एन्झायटी होते. आता खूप लोकांना माहिती असेल एन्झायटी म्हणजे काय, आणि खूप लोकांना माहिती नसेल, थोडंसं डिटेलमध्ये शेअर करते. एन्झायटी म्हणजे ना आपल्याला खूप फ्युचरची भीती वाटते, छातीमध्ये दुखते, आपले हार्ट रेट वाढतोय, खूप टेन्शन येतोय फ्युचरमध्ये, कारण ह्या गोष्टीचा मी खूप स्ट्रेस घेतलेला लाईफ मध्ये. म्हणून आम्ही 2 दिवस बघा व्हिडिओ मध्ये पण आम्ही सगळे बिझी होतो. बिझी म्हणजे याच्यातच बिझी होतो. मला नुसते हार्टबीट्स वाढलेत, काय प्रॉब्लेम तर नाही होणार. पण आम्ही आज डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने काय नाही, फक्त स्ट्रेस कमी घ्या, गोळ्या घ्यायला का मी तुम्हाला 10 लिहून देईन, फरक आहे, फक्त स्ट्रेस कमी करा. आमचे फॅमिली डॉक्टर एकदम चांगले आहेत, एकदम सजेशन देतात. कधीच नाही की एक्स्ट्रा गोळ्या वगैरे लिहून दिलं की हे आणि ते काय नाही. ते फक्त स्ट्रेस कमी झाला ना की होईल. तर स्ट्रेस मी आता कंट्रोल करणार आहे आणि लवकर झोपायचं आणि लवकर उठायची पण सवय आता आपण लावायला. हो चालेल. पण आता आपण कसं लेट झोपतो, खूप सारे आपला नाश्ता वगैरे लेट होते. लिचू बघा कशी मटर तोडते ना, करून नाही ते मस्तीच करते. लिचू लिचू आली तेव्हापासून किती मटर आहे बघा. घेणार आणि एक तुकडा खाणार टाकून देणार. तर ना आता स्नेहा रेसिपी बनवायला घेते आणि स्नेहाने मटर बघा पहिले बॉईल करत ठेवले. असं का? जाडी मटर आहे ना, लवकर शिजणार नाही. किती मोठा. अच्छा असं आहे का? जाडी मटर असल्यावरती बॉईल करायचं. कवली असली का पटकन शिजते ना, हे मला आज समजलं. हा मग किती जाड आहे, मग ते लवकर शिजणार नाही, मग कच्चं लागेल जेवताना. हा भरपूर जाड आहे, बरोबर. आणि इथे आता चपात्यांसाठी पीठ मळून ठेवते. तर बघा मशरूम आणले आपण. 50 रुपयाचं पॅकेट आहे ना? हा 50 रुपयाचं पॅकेट इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाते. हो. तर पहिले सर्वात आपण क्लीन करूया गरम पाणीमध्ये. थोडंसं गरम पाणी करू, एकदम नॉर्मल. ओके वॉर्म. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. हळद टाकू शकता किंवा मीठ टाकू शकता. ओके.
तर एकदम वॉर्म वॉटर बोलतो ना आपण, एकदम कोमट कोमट पाणी तसं करून घेतलंय मी. आणि मीठ टाकलेलं तुम्हाला माहितीच आहे. मशरूम टाकूया सर्व. कसे वाटतात ना पाण्यामध्ये सुंदर मशरूम, दिसतात आणि टेस्टी पण असतात ना. आणि जेव्हा आपण इथनं आणलेले ते रानातून किती भारी होते ना. हा, ते तर टेस्ट म्हणजे अजून पण तशी टेस्ट नाही लागत. अलगच आहे ना ते टेस्ट, एकदम ते चिकन सारखं लागते सेम. ते नेचर ते मध्ये पण बनलेले लागतात, ना. ते एकदम टेस्टी असतात. किती आणलेले ना पण हो, भरपूर. भरपूर आणलेले. आता पुढच्या वर्षी पण भेटेल का माहिती नाही, पण ते भेटू शकतात जागेवरती ना. तुम्हाला कारण कळलंय ते ना? ते मग कळलंय मला, कारण ते आपण बघा फर्स्ट टाइम आणले होते ना स्नेहा. बरोबर. तर असं आता भरपूर जण आपल्याला कोकणामधले व्हिडिओज बघतात बरोबर ना आपल्या. हो. तर आम्हाला सजेशन म्हणजे मला सांगा फक्त, कारण मी आता या वर्षी जिथून काय बोलतात अळंबी ना आणली, तिथे आता पुढच्या वर्षी पण मला मिळेल की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. कारण फर्स्ट टाइम आणलंय म्हणून मला माहिती नाही. कारण पुढच्या वर्षी जेव्हा मी ट्राय करते तेव्हा मला समजेल ना त्याच जागेवरती परत परत भेटते ना. तर कमेंट करून नक्की सांगा अळंबी त्याच जागेवरती पुढच्या वर्षी भेटेल की नाही, नाहीतर आजूबाजूला असं काहीतरी सजेशन द्या. हे कसं फार्मवाले मशरूम असतात, यांना कसं माती वगैरे लागलेली असते आणि मातीमध्ये पण माहिती ना जर्म्स असतात. हो बरोबर. त्यासाठी आपण गरम पाणी मधून क्लीन करायचं. हा, ते जर्म्स निघण्यासाठी ना. आता एका डिश मध्ये काढते बघा स्नेहा ना. मशरूम मसाला पण काय भारी बनवते, जबरदस्त. सानूला पण किती आवडते ना. तर बघा एका प्लेट मध्ये सर्व मशरूम काढलेले. आता बघा कशी साफ करते स्नेहा. इझिली असं हे पील करायची, स्किन जी असते एकदम इझिली निघते सुरीशी बघा. असं क्लीन करायचं. थोडा टाइम लागते क्लीन करायला, बस एवढंच आहे मशरूम बस. आता हॉटेलमध्ये मला वाटतं डायरेक्टली कट करून देत त्यांना काही घेणं देणं आहे, काही खात कसं पण खावा किंवा नका खावा. तर फायनली सर्व मशरूम साफ करून झालेला आहे. मला पण थोडासा टाइम मिळाला म्हणून स्नेहाला मी हेल्प केली. लसूण सोलून दिलाय. कसं एक तीर मध्ये दोन काम. वाटण बिटन बनवायचं आहे का? नाही वाटण नाही, ते करणार आहे मी टोमॅटो वगैरे. ओके चालेल. तर सर्व मशरूम आता माझे एकदम क्लिअर झाले, कट बीट करून घेतलंय मी. ओके. तर आता ना मला एक क्वेश्चन आहे सगळ्यांना. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या ना कमेंट्स वाचतो. काय होतं माहिती का, स्क्रीनवरती येतात ते असं पॉपअप होतात, तेव्हा तिथून आम्ही वाचतो. एवढा टाइम आता मिळत नाही. थोडं आपण म्हणजे हेल्थकडे पण लक्ष देतो आम्ही, म्हणून ते आम्ही तुम्ही बघितलं खूप आता एक आठवडा होत आलाय कुठल्याही व्हिडिओला आपण रिॲक्ट नाही केला, म्हणजे ना हात दिलाय ना रिप्लाय केला. तर मला फक्त एवढंच आहे की आता मला कसं एन्झायटीचा थोडासा त्रास होत आहे. तर तुम्ही सजेस्ट करू शकता की स्ट्रेस लेवल आपला कसा कमी करावा किंवा कुठले असं डाईट घ्यावं. कारण डॉक्टरने फक्त मला सांगितलं स्ट्रेस कमी झाला ना की सगळं ठीक होऊन जाईल. तर मी ते नाही, एवढं इझी नाहीये बोलणं. फक्त तुम्हाला वाटतं की टेन्शन घेऊ नको, पण मला नाही होत ना ते, म्हणून मी ताई लोकांना विचारते, कोण ना कोण काहीतरी सजेशन देणारच. ओके. तर नक्की सजेशन द्या स्नेहाला, म्हणजे आम्हाला. हो बरोबर. तर इथे मी 3 चमच पर्यंत तेल गरम करत घेतलाय. सर्वात आधी आपण ना काजू टाकूया 7 ते 8. ओके. काजू नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. लसूण, मिरची आणि आला. रे आला. चांदवी आली. काय आला मग नंतर कांदा. तुला नका, तिला हे होते ना साथीमध्ये ऍसिडिटी होईल ना परत. अरे ती अभ्यास नाही दिला करायचा. तिने पाव पण खाले 2. कांद्याला थोडासा चेंज होऊ देते कलर, मग टोमॅटो ऍड करून नंतर. तर हे बघा कांद्याचा ना हलका कलर असं चेंज झालेला आहे. मग त्यानंतर टोमॅटो ऍड केलेला आहे. 1.5 टोमॅटो ऍड केला. 1.5 टोमॅटो ऍड केलेला आहे. इथे एक पडलं टाकू. आणि आता झाकण देते जेणेकरून पटकन शिजतील ना. तर हे बघा आता स्नेहाने झाकण काढलंय. हा मस्त टोमॅटो शिजला ना त्याच्यामध्ये. सुंदर. आणि आता या गॅस बंद करून टाक. थंड करून घ्यायचा. आता थंड करून घ्यायचा आणि मस्त याचं वाटण बनवून घ्यायचं आपण. तर बघा आता सर्व थंड झालंय. आपल्याला आता काय करायची, पेस्ट करायची आहे ना. चला आता पेस्ट करून घेऊया आपण. तर असं मी बारीक पेस्ट करून घेतला बघा, किती छान सुगंध कसला भारी निघाला ना पेस्ट मधनं. मटर मशरूम मसाला बनवायला आता घेते स्नेहा. सर्वात अगोदर मस्तपैकी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे.
तर हा बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच 1.5 घेतला. चम्मच घेतलेला आहे. आणि हा मसाला जर हवा असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. बघा व्हेज रेसिपी पण आपल्या मसाल्यामध्ये एकदम अप्रतिम होतात. हळद टाकल्यावरती पाणी ऍड केलं थोडीशी हळद टाकल्यावरती पाणी ऍड केलेलं आहे थोडासा. हा बघा. आणि जर स्नेहा लजीज मसाला नसेल ना की हा. तुम्हाला 4-5 मसाले ऍड करावे लागतील. धना पावडर, जिरा पावडर ओके आणि काश्मीरी मिरची. ओके आणि तुम्ही पाहिजे तर मग थोडासा गरम मसाला सुद्धा ऍड, भाजीचा मसाला पण असतो ओके. त्याच्यात अजून टेस्टी. आणि जर स्नेहा लजीज मसाला असला तर जसं आम्ही दाखवतो तसं तुम्हाला रेसिपी आणि बनवायची. हा मसाला मसाला आपला हे काय जरा युनिक वाटलं मला. माहिती ना असंच कर एमपी मध्ये का कारण ते करपला नाही पाहिजे मसाला म्हणून म्हणजे तू पाणी. एमपी ची स्टाईल दाखवतोस का? हो स्टाईल म्हणजे आहे कारण मम्मी पप्पांची इथं आपली ही दाखवलेली रेसिपी बकऱ्याची तेव्हा असंच बनवलेला मसाला. बरोबर. तर मला थोडासा डाऊट येत होता. कधी तर हे बघा जिरा जिरा टाकलेला आहे तेल गरम झाल्यावरती. डाऊट म्हणजे तू आता बनवता वेळी मला डाऊट MP येतो सारखं. एमपी सारखं काय बरोबर का करते टाकतात कारण जेव्हा आपण फोडणीमध्ये मसाले टाकतो ना करपले नाही पाहिजे ते असं असतं. मग त्यानंतर काय हिंग याला बोलतात टाकलं, हिंग हिंग. टाकलंय. एमपी मध्ये ना असंच मसाला बनवतात म्हणजे त्याला ना असं 10 ते 12 मिनिटं असं साईडला ठेवतात जर मोठी कुठली रेसिपी बनवायची असेल तर ना. हो. तुम्हाला माहितीये जेव्हा जिरा शिजत नाही ना तेलात तर भाजीचा पूर्ण टेस्ट खराब होऊन जातो. अच्छा असं पण आहे ते का? शिजला पण पाहिजे. हो जिरा शिजला पाहिजे. हा ते कच्चा असलं ना की टेस्टच नाही लागणार भाजीला. बरोबर. तर आता जिरा शिजलेला आहे आणि या स्टेजवरती मसाला ऍड केलाय बघा. वेस्ट नाही केलं पाहिजे. स्नेहा लजीज मसाला आहे तो. हा? एक मिनिटापर्यंत शिजून घ्यायचा अच्छा. मसाला. आणि बघा या स्टेजवरती आता वाटण ऍड करते स्नेहा. सेम प्रोसेस मध्ये ना तुम्ही मटर पनीर सुद्धा बनवू शकता. सेम प्रोसेस हा, मध्ये same. मटर पनीर. हा मशरूम बनवा खूप टेस्टी लागते. हा पण तुम्ही एक सजेशन दिला का तू या सेम याच्यामध्ये तुम्ही मटर पनीर बनवू शकता. हा, बरोबर. कारण गावा ठिकाणी मशरूम भेटत नाही. आणि तुम्ही कधी पण बघा असा प्रोसेस करून जर रेसिपी बनवली ना तुम्ही जर आपला स्नेहा लजीज मसाला नसला हा हा अजिबात कलर येणार नाही तुमच्या रेसिपीला. हो. कारण जेव्हा आपण वाटण बनवलं तो खूप ऑरेंज टाईप असते त्याच्यामुळे कलर ना त्याचा तो हे होऊन जाते फेंट एकदम हलका होते. ओके. बघा आता तुम्हाला तसं वाटत असेल पण नंतर मी पण तुम्हाला जेव्हा रेसिपी बनल ना तेव्हा तुम्ही बोलणार हा बोट साठणार बोट. बरोबर. व्हेज मध्ये पण मीठ नाही टाकलं ना मी अजून. नाही टाकलंस. मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा मसाला मस्तपैकी शिजलाय. ऑइल पण सेपरेट झाले तुम्हाला दिसते. आणि मग लगेच स्नेहाने आता मटर टाकते. मग त्यानंतर मशरूम मस्तपैकी साफ केलेला सर्व आपल्याला ॲड करायचं आहे. काय भारी वाटतात मशरूम. आणि मस्तपैकी मटर आणि मशरूमला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. वाह बनायच्या अगोदरच एवढा भारी सुगंध. बनल्यावरती मला तर वाटतं आज टेस्टी. हो लजीज बोलणार आहे मी. हे बघा एकदम चांगल्या प्रकारे स्नेहाने मटर आणि मशरूमला मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये. आपण ना हा मटर मशरूम मसाला बनवतोय. हो आणि आता लगेच झाकण द्यायचं. झाकण दिला ना की मशरूम मधला जो पाणी असतं तो रिलीज होतोय. अच्छा. मग आपला आयडिया येते की आपण पाणी किती ऍड करायला पाहिजे. ही पण टिप आहे. हा तर आता 2 मिनिटं झाले. अरे वा किती पाणी सोडलं मशरूमने. बघा अरे चिटकलं पण आहे पटकन काही प्रॉब्लेम नाही होणार कारण आपली नॉनस्टिकची कढाई आहे. हो छान असं मिक्स. वाह. तुम्ही ऍज इट इज सुद्धा ठेवू शकता. पाणी Okay. पण ऍड करू शकता. तर मला वाटतं आपल्याला गरज नाहीये पण तू पाणी. हे बरोबर बोललीस झाकण दिले आणि मग आपल्याला मग मशरूम किती पाणी सोडते आणि मग त्याच्याने अंदाज आपल्याला एक येतो ना. अंदाज येते का आपल्याला पाणी किती ऍड करायचं आहे हा, आता. आधीच टाकलं असतं तर भरपूर असं ते पाण्यासारखं झालं असतं. हो बरोबर. आता मी काय करणार आहे हा एक अर्धा ग्लास एवढं पाणी ऍड करते कारण आपल्याला Okay. जास्त हे नाही का मसाला टाईपच बनवायचा आहे. हो बरोबर. अर्धा ग्लास पाणी ऍड केल्यावरती पुन्हा एकदम मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे गाठली मारायची आहे. झाकण देऊया आणि Okay. आता मीडियम फ्लेम वरती 4 ते 5 मिनिटं शिजून घेऊ. ओके. मी ते चपात्या लाटून घेतलाय. चला चपात्याची पण सोय पटकन करून घेते स्नेहा. सोय सोय. तर फायनली आता झाकण काढलेलं आहे आणि मटर मशरूम मशरूम मसाला रेडी झालेला आहे बघा.
वा, खूपच छान. बघा कलर पण किती अप्रतिम आले बघा रिझल्ट. आणि आता स्नेहाने कोथिंबीर पण ऍड केली. इथे चपात्या पण झालेत, भात पण झाले. तर चला जेवायला बस. तर आता ना आम्ही जेवायला घेतो. सानू रेडी जेवण्यासाठी. हा, तिचा फेवरेट बनलाय. आज तिचा फेवरेट बनलाय ना, मटर मशरूम. हा, काय भारी सुगंध न सानू. काजू कुठे आहे? काजू नाही त्याच्यात, गायब झाला काजू. पेस्ट गोव्याला गेला पोटात काजू. जाईल आता तो. लोणचं नाही आणलं दादीवाला. अरे हा, कुठे ठेवलाय? हा तिथेच ठेवलाय किचन मध्ये. ओके, खाशील शार्क उद्या. तर या सर्वांनी जेवायला मटर मशरूम मसाला, लोणचा, काकडी, साजूक तूप लावून चपाती. वा, चपाती बघा किती भारी झाली, सुंदर अशी झालेली आहे. सानू कसं झालंय? तिला Tasty बोलले आहे ना? रबड लाव, जर तुला त्रास होतो तर नाही, तिला ऐकत. तसंच खायचं, जाऊ दे ना. खायचं. छान झाली. हम्म. तर या सर्वांनी जेवायला. हं? अप्रतिम. चपाती बनवली किती सॉफ्ट एकदम. चपाती पण किती सॉफ्ट झाली ना, हम्म. खरंच अप्रतिम झाली. रेसिपी ट्राय नक्की बनते. आता आपण कालच आपण कुठली रेसिपीने आपण वड्यांची कोळंबी, देवी आईची मांडणी केली. मटर पनीर खूप तर ती आपण केली लगेच बघा. आपल्याला याच्यावरती फोटो पाठवले, ट्राय ताईने केले. ट्राय केली बरोबर आहे. तर खूप छान असं वाटतंय. म्हणजे आम्ही जेव्हा रेसिपी तुम्हाला शेअर करतो स्नेहाच्या हातच्या, तुम्ही ट्राय करताय, आम्हाला आनंद होते जेव्हा तुम्ही आम्हाला फोटो पाठवताय आपल्या बिझनेस नंबरवरती. तुम्ही कमेंट करून पण सांगा आम्हाला कोणत्या कोणत्या, म्हणजे असं जेव्हा आम्ही रेसिपी तुम्हाला शेअर करतो तेव्हा ट्राय करताय का. अप्रतिम. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि आता या आपण ब्लॉगला इथे एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.